रक्षाबंधनच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. चला तर आज आपण गोड पदार्थ बनवूया. रव्याची खीर. अगदीच ही खीर टेस्टी होते, करायला सोपी आहे. 5 मिनिटात ही खीर तयार होते बघा. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. कढई ठेवले मी गॅसवर. 1 चमचा तूप घेऊया. तूप नितळल्यानंतर आपण सुक्का मेवा घालणार आहे. काय काजूचं काप घेतल्यात, काय बदामचं घेतल्यात. चांगलं तुपामध्ये परतून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला कोणतं आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकताय. तर तुपामध्ये परतले आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर त्याच तुपामध्ये आपण किसलेलं ओलं खोबरं घालणार आहे. 2 चमचे. ओलं खोबरं बी चांगलं परतून घ्यायचं. अर्धी वाटी रवा घेतला मी, बारीक रवा आहे बघा ही. आता आपण त्याच खोबऱ्या ह्याच्यात रवा घालूयात तुपामध्ये. चांगला व्यवस्थित परतून घेऊया. कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहे तुपात. छान टेस्ट येते रवा चांगला भाजल्यामुळं. एकसारखं हलवत राहायचं, कडेला चिटकणार नाही. रवा पण चांगला असा भाजल, खमंग असा. तर रवा चांगला आपला भाजत आलाय बघा. रवा चांगला भाजलाय आपला. तर आपण दूध घालूया 1 ग्लास. गरमच दूध घेतलेलं आहे मी, तापवलेलं. तर मिक्स करून घेऊया. अर्धा ग्लास पाणी घातले मी. नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आपण. तर गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची. एकसारखं हलवत राहायचं. आता काजू बदामचं काप घालूया आपण. थोडंसं मीठ ठेवलं तर डेकोरेशनसाठी वरून घालायचं. मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. गोडा पदार्थ असला तर मीठ थोडंसं घालायचं, अजून त्याची चव वाढते. आता आपण साखर घालूया. शेवटी साखर घालायची म्हणजे दूध पण फुटत नाही आपलं. मिक्स करून घेऊया. अगदी 5 मिनिटात आपली खीर तयार होते बघा. साध्या सोप्या पद्धतीने सहज कोणीही बनवेल, इतकी सोपी ही खीर आहे. तर मिक्स करून घ्यायचं. एकसारखं घालून आपल्या कडेला चिटकणार नाही. अजिबात वेळ लागत नाही. खीर आपली चांगली शिजत आली बघा. शिजत आल्यानंतर वेलची पावडर टाकायची, सुगंध राहतो तसाच खिरीमध्ये. खीर आपली आता तयार झाली. आता मी गॅस बंद करून घेतलाय बघा. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. बघा दाटसर पण झाले, जास्त पातळ पण नाही झाली. चमच्याने येईल खायला अशी झाली खीर आपली. वरून असं काजू बदामचं काप घालूया. तुम्हाला कोणतं आवडेल ते तुम्ही घालू शकता. मग खीरची रेसिपी आवडली का लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. खूप टेस्टी पण झाले ही.
खूप सुंदर दिसते. रेसिपी बदले धन्यवाद. बाय बाय.